कोल्हापुरात जुन्या पेन्शन मिळावी यासाठी जवळपास बरेच नागरिक आहेत, बरेच जे माजी कर्मचारी आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि जवळपास यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल अधिकारी मंडळ तसंच त्याबरोबर महाराष्ट्र राज्य ITI निर्देशक संघटना, गव्हर्नमेंट प्रेस, राष्ट्रीय कामगार संघ यांच्यासह बऱ्याच संघटना ज्या आहेत त्या 21 एप्रिल पासून म्हणजे आजपासून बेमुदत संप पुकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत याची नेमकी पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात। काय नेमकं यामध्ये नेमकी तुमची मागणी काय आहे ती 2 तासात इथं तो हजर झाला नाही। आपल्याला माहित असेल सन 2023 मध्ये आम्ही 7 दिवसाचा संप केला। आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे म्हणून, कारण सध्याचे जे NPS चे कर्मचारी आहेत म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना त्या पेन्शन मध्ये कर्मचाऱ्यांना 2% पेन्शन मिळते। त्यामुळे जुन्या पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्तीच्या वेळेला जो पगार असेल त्या पगाराच्या बेसिक पगाराच्या 50% पेन्शन मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी होती। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं जुनीच पेन्शन कशाला पाहिजे, तुम्हाला 50% रक्कम पाहिजे ना, तर आम्ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आम्ही लागू करतो जेणेकरून कर्मचाऱ्यांना बेसिक पगाराच्या 50% रक्कम मिळेल। आम्ही म्हटलं ठीक आहे। त्याप्रमाणे त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये GR काढला। कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केली जाईल, बेसिक पगाराच्या 50% त्यांना पेन्शन मिळेल। पण त्यामध्ये एक अट घातली की या संदर्भातल्या नियम अटी याची अधिसूचना आम्ही स्वतंत्रपणे काढतो, पण 2 वर्ष झाली साधी अधिसूचना काढली नाही। 2 वर्षामध्ये आम्ही जवळपास 10 ते 12 वेळा विविध आंदोलनं केली। नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही साखळी मोर्चा काढला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 15 दिवसात चर्चा करतो, त्याला 6 महिने झाले चर्चा नाही, सचिव पातळीवर पण चर्चा नाही। त्यामुळं 2024-25 मध्ये आणि आता 26च्या 3 महिन्यात जे NPS चे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना जर जुनी पेन्शन नाही, जर नवी पेन्शन नाही, साधी तात्पुरते पेन्शनही त्यांना मिळत नाही। अतोनात हाल चालल्यामुळं आता संप पुकारण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विविध 29 संघटनांनी घेतला आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आजपासून संप सुरू झाला। आता संप करणं अडचणीचं होतं कारण परीक्षा सुरू आहेत, 1 मेला रिझल्ट लावायचे आहे, जनगणनेची कामं सुरू आहेत, पटपडताळणीची कामं सुरू आहेत, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भातली कामं सुरू आहेत। पण सगळ्यांनी ठरवलं की आता यांचं नाक दाबायचं पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन द्यायचं नाही। संपात राहून ते सुपरविजनचं काम करतील, संपात राहून पेपर तपासतील, संपात राहून जनगणनेचे काम करतील आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 17 लाख कामगार कर्मचारी शिक्षक या संपात सामील आहेत। कोल्हापूरमध्ये 65,000च्या संख्येने कर्मचारी शिक्षक संपात सामील आहेत। जे सुपरविजनची कामं करतात त्यांनी लिहून दिले आम्ही संपात आहे पण विद्यार्थ्यांचं नुकसान नको म्हणून आम्ही सुपरविजन करतोय। DSP साहेब हजर होतात, त्यांचे वरचे मोठे कमिशनर आले आज कोल्हापूरमध्ये, त्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिलं तुम्ही येत आहे तुमचा रिस्पेक्ट म्हणून आम्ही काम करतो पण संपात आहे, कुठे आम्ही सही करणार नाही, थंब करणार नाही। यामध्ये आता हे जे कर्मचारी जे आहेत जवळपास 500 जणांच्या वर ही जी संख्या आहे नेमकी आता बऱ्याच वर्षांपासून जे आपण बघतोय की हे आंदोलन आणि हे सगळं हे पार्श्वभूमी सुरूच आहे। नेमकी आक्रमक भूमिका नेमकी आपली इथून पुढे काय असेल? तर आता आम्ही ठरवलंय की 1 मे पर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात अधिसूचना नाही काढली तर 1 मे नंतर कुठलंही काम असू दे, परीक्षा असू दे, निवडणूक असू देत, शासनाला असहकार्य करायचं, शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला बहिष्कार टाकायचा असा निर्णय आम्ही घेतलेला आहे। जसं की आता आपण पाहिलं शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला बहिष्कार टाकणार अशा प्रकारची ही जी संघटना आहेत यामध्ये बेमुदत संप पुकारलेले असताना आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।